बघा, शेंगदाण्याची चिक्की घरी केली आहे आईनी, म्हणजे सासूबाईंनी केली आहे. ह्यांची डिमांड होती की शेंगदाण्याची चिक्की खायची आणि शेंगदाणे होते, तर मला म्हणे चला आपण शेंगदाणे फोडू. म्हणलं कसं काय बाबा, म्हणजे मला अगोदर काही सांगितलं नाही की आपल्याला चिक्की वगैरे करायची म्हणून. तर मग म्हटलं चला चला बा आपण पण फोडू शेंगदाणे, कारण की शेंगदाणे अजिबातच नाही आता पोह्याला खिचडीला लागतात. तर बसलो आम्ही, तर बसल्यावर म्हणतात की मला शेंगदाण्याची चिक्की खायची आहे आणि ते पण कुटाची. मी कधी केली नव्हती. आता त्या दिवशी त्यांची आत्या आली होती, आत्या म्हणे मी घरी केली पण आणायची विसरले. तर त्या दिवशी त्यांना आठवण आली, मग आई म्हणल्या चला मी करते. मग ते आमच्या शेजारी नवार घालून जे बसली आहे ना, ते माझ्या मध्ये सासूबाई आहे ना, सुमन आई त्यांची मावशी आहे. ती पण बसली होती, आमच्या गप्पामध्ये सामील झाली होती. आणि तीर्था बघा सगळ्या शेंगा एकटीच फोडतीये, म्हणजे नाही का, आम्ही सगळी जेवढी कामं करतो ना तेवढे ती एकटीच करते आणि तिला ते सगळं करू द्यायला मज्जा वाटते. मग मला पण वाटते आणि घरच्यांना पण वाटते की जाऊ दे, लहान आहे, तिला मजा घेऊ दे तिच्या वयाची. नंतर त्या डिसिप्लिन ह्या त्या गोष्टी आल्याच. एवढं जास्त डिसिप्लिनला महत्त्व देत नसते मी आत्ता तरी, शिकवते वगैरे. आणि मुळात पोरं पण आहेत व्यवस्थित, असं काही दंगामस्ती एवढी जास्त करत नाही. थोडी दंगामस्ती करणं ही त्यांचा हक्क आहे, ते लहान आहे, त्यांचं लहानपण आपण कशालाही राहून घ्यायचे. तर आईनं शेंगदाणे, आम्ही शेंगदाणे वगैरे केले, आईनं पाखडून घेतले आणि भाजले. मला म्हणे मला लोटून घ्यायची होती घरं. मग म्हणलं आई मी अगोदर शूट करते आणि नंतर लोटते घरं. मग शेंगदाणे भाजले आईनं आणि कूट पण केला. कूट साधारण जाडच ठेवला. आई म्हणलं जास्त बारीक केला तर चिकट होते आणि तुपातली असते ना त्यामुळं दाताला चिटकते म्हणे. तर म्हटलं ठीक आहे मग. आणि मग आईने कढई ठेवली, कढईमध्ये तूप टाकलं, तुपाला चांगलं गरम होऊ दिलं आणि त्याच्यात एक वाटीभर साखर टाकली. आई म्हणे अंदाजे साखर टाकायची, असं काही नाही मोजूनच वगैरे. कूट पण अंदाजेच घेतला, त्यामुळं आईने एक वाटी घेतलेली साखर आणि तुपामध्ये साखर घातली आणि चांगलं त्याला परतलं. म्हणजे त्याचा नाही का पाक तयार झाला पाहिजे, चांगला पाक तयार होत होता. आणि ह्या दोघांची बहीण भावाची चाललेली मस्ती, ओरडू ओरडू. आता तिला थोडं थोडं बोलायला येते, तर दादा दादा करते. त्याला एवढी मज्जा येते त्याला सुद्धा की मी मोठा भाऊ झालो नाही का, त्याला खूपच मस्त वाटते. त्यांचं चाललेलं खेळायचं. मग आई इकडं पुन्हा आईचं काम चालूच होतं. तूप जरा जास्त झालं होतं वाटते. आई मला असू दे, ठेसूळ होते, काय होत नाही. तर मग एका ताटाला पण आईने तोपर्यंत तूप लावून घेतलं. आणि बघा हे कढईमध्ये जे दिसतंय ना खाली, ते पाक तयार होतोय आणि तुपाचं वर येते, तूप असं नाही का पाणी पाणीदार तूप दिसते आणि पाकाचं खाली थांबते. आईला मी म्हणलं आई असं कसं काय हो. आई म्हणे बाई ते खालचा पाक आहे म्हणे, साखरेचा जे तयार होतोय तो, आणि वर जे पाणी दिसतंय ना म्हणजे तूप आहे. म्हणजे त्याचं पार्टिशन झालंय दोघांचं, मिक्स होत नव्हते ते दोन. तर नाही का मग त्याला चांगला पाक होऊ दिला आईने. पाण्यात टाकून बघितलं, चिकट झाला होता चांगला. आणि मग नंतर शेंगदाण्याचं कूट घातलं. गॅसचा म्हणजे पॉवर कमी केला आणि त्याला फटाफटा शिजवायचं होतं असं चांगलं, नाही का, नाही तर करपते, बुडी लागते म्हणून. तर बुडी लागू द्यायचं नव्हतं. तर बघा आईने पटापटा पटापटा असं केलं. मग सांडशी घेतली हातामध्ये आणि दोन्ही हातांनी म्हणजे नाही का व्यवस्थित त्याला शिजवलं चांगलं. चटचट शिजू पण द्यावं लागते आणि बुडी लागलं नाही पाहिजे, म्हणजे करपलं नाही पण पाहिजे. कारण की शेंगदाण्याचं कूट नाजूक आणि त्यात ते करपलं की मग ते चांगलं नाही लागत. तर एवढ्या तीर्थाने केली होती सू. मला म्हणत होता शंभू मम्मा ती बाईने सू केली. मग मला जाते त्या फडकं घे आणि पुस. त्याने ती जागा पुसून पण घेतली. आणि मग बघा इकडं चांगलं तयार होतंय, ते आळायला आलंय, म्हणजे नाही का त्यांचा एक जीव होत होता सगळा. मग ते आई म्हणे गरम गरमच ताटामध्ये टाकावं लागते आणि त्याला चपटावं लागते, नाहीतर नंतर मग ते गच्च होते, कडक होते. माईनं पटापट त्या ताटामध्ये टाकलं आणि एक वाटी घेतली. वाटीच्या बुडाने त्याला असं थापलंय, म्हणजे नाही का त्याला व्यवस्थित असं हे केलंय, प्लेन केलंय त्याला. आता त्याच्या वड्या पाडायच्या होत्या. वड्या पाडल्या नाही तरी ते एवढं ठिसूळ होते तुपामुळं की ते आपण असंही जरी काढून खाली तर एक छोटीशी वडी बाहेर येते, फक्त एवढंच की त्याला आकार राहत नाही. मग हे चाकून आईनं ते आकारासाठी म्हणणे चल बरं पण दिसते आणि पोरांना एक तुकडा उचलून द्यायला बरं पडते, म्हणून आईनं चाकूनी त्याला असे चांगल्या रेषा पाडल्या, भेगा पाडल्या दोन्ही बाजूनी, उभ्या आडव्या, आणि त्याची छोट्या वड्या तयार झाल्या. एवढी टेस्टी लागत होती बापरे ती वडी. मला तरी बाहेरची खरंच चिक्की आवडत नाही, मी कधीच खात नाही. प्रेग्नेन्सीमध्ये कधी कधी खायची, कारण की शुगर लेवल कमी होते ऑफिसला जाताना, म्हणून हे घेऊन द्यायचे आणि मी तेव्हा खायचे. ताईला मी आई खरंच की खूप छान झाली म्हणलं. आम्ही म्हणजे नाही का आहे भरपूर शिल्लक. ताई म्हणे 8 दिवसाला करून देत जाईन, आवडते तेवढे. एवढी मस्त वडी बनवली होती. रेसिपी पण खूप सोपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. 10 मिनिटात, हार्डली 10 मिनिट लागले बस आमच्या सासूबाईंना हे बनवायला. आणि सगळ्यांनी खाली, इव्हन तीर्थाला पण खूप आवडली होती बघा. एकदम खुसखुशीत झाल्या होत्या, ठिसूळ झाल्या होत्या, एकदम लालसर मस्त. विकतच्या वडीपेक्षा कितीतरी पटीने छान झाल्या होत्या. आईने एका डब्यामध्ये काढून घेतल्या कोरड्या पडल्यावर. आणि तीर्थाने बघा, तीर्थाने पण ताव मारायचं चाललंय तिचं, खेळत होती, मस्त खात होती.
आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.